रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईच्या गाथेमधील अभंग क्रमांक 21 हा पाहणार आहोत. या अभंगात जनाबाई संसाराचे खरे स्वरूप आणि परमेश्वराचे तत्व सांगतात. पांडुरंग हा जगात सर्वत्र वावरत असला, सर्व व्यवहारांचा आधार असला तरी त्याला कोणत्याही गोष्टीचा मोह नसतो. अज्ञानामुळे माणूस नाशिवंत संसाराला सत्य समजतो आणि त्यात गुंतून राहतो. जनाबाई सांगतात की हा संसार मुळात क्षणभंगुर आहे, त्यामुळे त्यात आसक्त न होता ब्रह्मस्वरूप परमेश्वराची भक्ती करावी. तर चला अभंग पाहूया. ऐसा आहे पांडुरंग, भोग भोगुनी निसंग. अविद्येने नवल केले, मिथ्या सत्यत्व दाविले. जैसे वांझीची संपत्ती, तैसी संसार उत्पत्ती. तेथे कोचे बा धरीसी, ब्रह्मी पूर्ण जनी दासी. ऐसा आहे पांडुरंग, भोग भोगुनी निसंग. संत जनाबाई म्हणतात की पांडुरंगाचे स्वरूप अत्यंत विलक्षण आहे. तो या संपूर्ण सृष्टीचा आधार आहे. सर्व सुख दुःख, व्यवहार, भोग, ऐश्वर्य, जन्म मृत्यू या सर्व गोष्टी त्याच्या उपस्थितीतच घडतात. तरीही तो त्याच्याशीच आसक्त होत नाही. भोग भोगुनी निसंग याचा अर्थ असा की परमेश्वर सर्वत्र असूनही कोणत्याही गोष्टीत अडकत नाही. जसे कमळाचे पान पाण्यात राहूनही पाण्याने भिजत नाही, तसेच पांडुरंग जगात असूनही जगाच्या बंधनापासून मुक्त असतो. यातून जनाबाई भक्तांना शिकवतात की माणसानेही संसारात राहावे, आपली कर्तव्ये पार पाडावी, पण त्यात अति आसक्त होऊ नये. संसार करावा पण त्याचा गुलाम होता कामा नये. अविद्येने नवल केले, मिथ्या सत्यत्व दाविले. येथे अविद्या म्हणजे अज्ञान. हे अज्ञान माणसाला भ्रमात टाकते. जे खरे नाही, जे नाशिवंत आहे त्यालाच ते खरे आणि कायमचे असल्याचे भासवते. धन संपत्ती, मान सन्मान, शरीर, नाती गोती या सर्व गोष्टी बदलणाऱ्या आहेत. त्या कायमस्वरूपी नाहीत, परंतु अज्ञानामुळे माणूस त्यांनाच अति सत्य समजतो. उदाहरणार्थ, स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी स्वप्नात खऱ्या वाटतात, पण जागी झाल्यावर त्या सगळ्या खोट्या असतात. त्याचप्रमाणे संसारातील गोष्ट अज्ञानामुळे खऱ्या वाटतात, ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याचे खरे स्वरूप समजते. जनाबाई सांगतात की अज्ञान हीच माणसाच्या दुःखाची मूळ कारण आहे. जोपर्यंत अज्ञान दूर होत नाही तोपर्यंत माणूस संसाराच्या मोहजालात अडकत राहील. जैसा वांझीची संपत्ती, तैसी संसार उत्पत्ती. ही ओळ अत्यंत प्रभावी आहे. वांझ म्हणजे जिला मूल नाही अशी स्त्री, तिच्या मुलाची संपत्ती असणे अशक्य आहे, कारण मूलच अस्तित्वात नाही. जनाबाई म्हणतात की संसाराची उत्पत्ती ही तशीच आहे. आपण ज्याला फार मोठे आणि खरे मानतो तो संसार प्रत्यक्षात एक क्षणभंगुर आणि भासमय आहे. येथे संसार पूर्णपणे नसल्याचे सांगितले उद्दिष्ट नाही, तर त्याचे अस्थिर स्वरूप दाखवले आहे. आज जे आहे ते उद्या नसते. संपत्ती नष्ट होते, शरीर रद्द होते, नाती बदलतात, परिस्थिती बदलते. म्हणून या बदलणाऱ्या गोष्टीत शाश्वत सत्य समजणे चुकीचे आहे. ज्या गोष्टीचा अंत निश्चित आहे त्यावर कायमचा आधार ठेवणे योग्य नाही. जनाबाई या उदाहरणातून सांगतात की माणसाने नाशवंत वस्तूवर नव्हे तर शाश्वत परमेश्वरावर विश्वास ठेवावे. येथे कोचे बा धरीसी, ब्रह्मी पूर्ण जनी दासी. या शेवटच्या ओळीत जनाबाई स्वतःशी आणि सर्व भक्तांशी संवाद साधतात. त्या म्हणतात, अरे मना, जेव्हा हा संसार क्षणभंगुर आहे तेव्हा तू त्यात कोणता आधार शोधतोस, त्याला कशाला गुंततोस? कोचे बा धरीसी म्हणजे कोणता आधार धरतोस, कोणत्या गोष्टीला धरून बसतोस. जनाबाई पुढे म्हणतात की ही ब्रह्मस्वरूप परमेश्वरात पूर्णपणे एकरूप झाला आहे. मी त्या पांडुरंगाची दासी आहे, त्यामुळे मला संसारातील मोह मायेचं आकर्षण उरलेच नाही. मला धन संपत्ती काहीच नको, फक्त मला त्या परमेश्वराची भास झाली पाहिजे. ही ओळ पूर्ण समर्पणाचा एक संदेश देते. जो भक्त परमेश्वराच्या चरणी स्वतःला अर्पण करतो त्याला संसारातील दुःख, भय आणि अस्थिरता त्रासच देत नाही.
या अभंगात जनाबाई सांगतात की पांडुरंग सर्वत्र असूनही अलिप्त आहे. अज्ञानामुळे माणूस नाशिवंत संसाराला सत्य मानतो. प्रत्यक्षात संसार क्षणभंगुर आहे आणि बदलणारा आहे. त्यामुळे त्यात अति आसक्त न होता परमेश्वराच्या भक्तीत मन लावावे. ब्रह्मस्वरूप पांडुरंगाच्या चरणी शरण गेल्यास जीवनातील मोह, भ्रम आणि दुःख याचा अंत होतो. संसारात राहा पण संसारात गुंतू नका. परमेश्वराला शरण जा, कारण तोच खरा आणि शाश्वत आधार आहे. रामकृष्ण हरी.